नमस्कार. काही बाईच्या पुढील भागात आज आपण भेटत आहोत. श्रोते हो, तुमचं स्वागत. आज आपण आपल्याबरोबर आज आलेले आहेत अनुराधाताई देशपांडे. अर्थात अनुराधाताईंकडे बघितल्यावर आणि साधारण त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांच्या वयाचा तुम्हाला अंदाज आलेलाच असेल, पण त्या म्हणतात मी म्हातारी नाही, मला म्हातारी म्हणायचं नाही. असो, मलाही म्हणायचं नाहीये त्यांना, कारण का मी त्यांना बघते नेहमी. त्यांचा उत्साह म्हणजे मी म्हणते की सळसळतं वार्धक्य जे काय असतं, सळसळतं तारुण्य हा शब्द फार रूढ आहे, पण सळसळतं वार्धक्य काय आहे, तर मी ह्यांच्याकडे आणि ह्यांच्या एकंदरच पिढीकडे बघून मी मान्य केलेलं आहे की खरंच आहे ही जी पिढी आहे, पिढी म्हणतोय आपण आता, खरं पिढी हा शब्द खूप मागं पडत चाललाय. आता जनरेशन, जेन बिन हे शब्द आलेले आहेत, तर आपण आपलं पिढीच म्हणूया. तर ह्या पिढीकडे बघितलं, 70 ते साधारण 80च्या वयाच्या वयोगट, 70 ते 80चा हा वयोगट आहे आणि अत्यंत उत्साही ही लोक आहेत. आणि मला ह्यांच्याकडे म्हणजे ह्यांच्या जगण्यात एवढी ओल आहे आणि ही अजून कशी आहे. अर्थात शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळ्या व्याधी ह्या वयातल्या लोकांना जशा वयाला असतात त्या सगळ्यांनाच असतात कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत, पण त्याच्यावरही मात करून जगण्याची किंवा वार्धक्य एन्जॉय करायची जी त्यांची ट्रिक आहे ना, ती मला खरोखर खूप आवडते, मनापासून भावते. कारण का आपण थोडेसे त्याच्या मागच्या पिढीतले आहोत आणि आज नाही उद्या आपण ह्या मार्गावर जाणार आहोत. तर ह्यांच्याकडे बघून आपली म्हणजे म्हणलं ना की पुढच्या पिढीने काय ह्यांचं अनुकरण करावं हे जर समजून घ्यायचं असेल तर ह्या पिढीकडे आता आपण खूप डोळसपणे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला जेव्हा मी ह्यांच्याकडे बघते तेव्हा मला एक गोष्ट खूप जाणवते की अत्यंत ओलावा आहे ह्यांच्या जगण्यात. म्हणजे मी आता वयाच्या ह्या टप्प्यावर आलेली आहे म्हणून ते अशी काही विरक्त आहेत किंवा वैतागलेले आहेत असं मी कुठंच ह्यांना कधी पाहिलेलं नाहीये. कारण का मला नेहमी असं वाटतं की आपल्याला मिळालेलं आयुष्य, मिळवलेलं नाही, मिळालेलं आयुष्य, त्या आयुष्यात मिळालेली नाती, अर्थात त्या नात्यातून निर्माण झालेली सुख दुःख आणि त्या सुख दुःखांच्याही पार होण्यासाठी यश, येणारं यश किंवा अपयश, आयुष्यातल्या परिस्थितीनुसार आलेले चढ उतार, ह्या सगळ्यांना तोंड देत किंवा ह्या सगळ्यांची कदर करत ही पिढी सजगतेने पुढं सरकत राहिली. त्यामुळे अजूनही त्यांच्या जगण्यात ओलावा 100% आहे. आणि हे मला केव्हा जाणवतं किंवा मी जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडते तेव्हा माझ्या आजूबाजूला खूप सिनियर सिटीजन असतात आणि त्यांच्या जेव्हा म्हणजे म्हणलं की उत्साह चळचळचा, म्हणजे ते एखाद्या झाडाचं फूल सुद्धा ते इतक्या ह्यानी तोडतील सहजपणे की मला हसूच येतं की इतकं देवाला माझ्या फुल हवं ही सुद्धा आसक्ती अजूनही त्यांच्या ह्याच्यात आहे. विषयांवर चर्चा सुद्धा त्यांच्या इतक्या छान रंगतात. आजूबाजूला ग्रुप्स मधनं चर्चा चाललेल्या असं सहज कानावर पडतात. मग तो विषय कुठलाही, सामाजिक असो, राजकारण असो, चित्रपट असो किंवा एखादा भौगोलिक असो, तर कशावरही ती लोक इतकी छान चर्चा करत असतात. आज ही लोक डिजिटल लाईफशी सुद्धा इतकी छान कनेक्ट होऊन गेलेली आहेत. कराओके सारखं टेक्निक ते इतकं छान त्यांनी छान आत्मसात केलेलं आहे आणि आज ही लोक छानपैकी आपल्या आपल्या गाण्याच्या मैफिली भरवतात आणि स्वतः तर रमतातच, अजून आपल्या बरोबर 4 लोकांना घेऊन ते रमतात. मला ह्या लोकांकडे बघितले की मला खरोखर खूप छान वाटतं, आनंद वाटतो की अरे वार्धक्य असावं तर असं असावं, ते असं जगावं. आणि हे सगळं मान्य करताना आपण त्यांना वयस्कर वगैरे म्हणायचं धाडस मी तरी करत नाही आणि मला तसा सज्जड दम पण आहे म्हणायचं नाही, मला म्हातारी म्हणायचं नाही. आणि ते आता तुम्हालाही तसा दम देणार आहेत, तर ते आपण त्यांच्याकडनं ते भारूड ऐकूया. आणि हे भारूड त्यांची मैत्रीण स्वातीताई गद्रे यांची कल्पना आहे ती आणि त्याच्यावर त्यांनी हे सादर केलेलं आहे. तर आपण हे भारूड ऐकूया. भारूड नीट ऐका, सुरुवात आणि शेवट फार म्हणजे शेवट जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा जीवनाचं एक सार तुम्हाला किंवा मर्म तिथं शेवटी तुम्हाला कळून जाईल. आणि पण सुरुवातीची मजा पण चुकवू नका. तर नक्की आपण त्यांच्याकडनं हे भारूड ऐकूया. तर मी अनुराधाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं भारूड सादर करावं. नमस्कार मंडळी. खरं तर भारूड याला म्हणायचं धाडस ह्याच्यासाठी करायचं, फक्त त्याची चाल भारुडाची आहे, बाकी त्याच्यातला काही शब्द किंवा काही भारुडाशी काही संबंधच नाही.
कारण भारूड हा प्रकार समाजामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी रूढ केलेला आहे आणि तत्कालीन समाजाला भक्ती मार्गाकडे नेण्यासाठी आणि त्या समाजाला त्याची गोडी लागण्यासाठी म्हणून त्यांनी रोज दैनंदिन जीवनातली जी उदाहरणं दिली आहेत ना, तो प्रकार म्हणजे खरं भारूड. पण हे आपलं असं काहीही नाही आहे, एक आपली बस चाल गंमत. पण ह्या सर्व गोष्टींकडे तुम्ही पण सर्व श्रोते प्रेक्षक सर्वांनी गंमत म्हणून बघूया, ऐकूया आणि एक वेगळा विचार म्हणा किंवा तेच वेगळा विचारच, ह्याच्या पलीकडे दुसऱ्याला हे काही नाही. तर याचं शीर्षक आहे म्हणू नका म्हातारी. म्हणू नका म्हातारी, मला म्हणू नका म्हातारी, अहो म्हणू नका म्हातारी, मला म्हणू नका म्हातारी. तरुण दिसण्याची चढली मला नशा, नि जीवही झाला माझा वेडा पिसा. अगो बाई, मग आता ग काय? नुकतीच गाठली वयाची मी 75, नि केसही दिसू लागले माझे रुपेरी. अगं हो, आता ते तर होणारच ना ग, मग काय करायचं? अगदी त्याच्यावर सोपा उपाय केला बघ. पाकिटे आणली साहा, अरे बापरे, पाकिटे आणली साहा. कशाची? अगं काय हे, अगं कलप. पाकिटे आणली साहा, अहो पाकिटे आणली साहा, पाकिटे आणली साहा, काळे भोर माझे केस पहा. अगं म्हणून म्हणते ना, म्हणू नका म्हातारी, मला म्हणू नका म्हातारी. बर बाई, आता तू केसाचं झालं, पण ही काळवंडलेली त्वचा, काळवंडलेली नाहीये त्यांची, पण मी म्हणते आपलं भारुडासाठी, काळवंडलेली त्वचा, सुरकुतलेला चेहरा, ह्याचं काय करशील बाई? त्यासाठी गेली मी बाजारी, मी खरेदी केली ग्लो आणि लवली. अरे देवा, फेअर आणि लवली नाही ग बाई, नाही. अगं नाव बदललंय, बदलते जमाने के साथ चलो. ग्लो आणि लवली, अहो झाले मी गोरी गोरी, झाले मी गोरी गोरी, झाले मी गोरी गोरी, लोक म्हणती मज काश्मीरी. अरे बापरे. अगं म्हणून म्हणते ना, म्हणू नका म्हातारी, मला म्हणू नका म्हातारी, अहो म्हणू नका म्हातारी, मला म्हणू नका म्हातारी. बर बाई, आता केसांचं झालं, चेहऱ्याचं झालं, म्हणून ती साडी बदलून हे केलंस काय आता? का साडीचं कुठे काय केलंस बाई? अगं हे काय, साडी बदलणं म्हणजे काय? तर बदलायलाच पाहिजे, तरुण दिसायचंय म्हटल्यानंतर मला कळलं तुझं ऑब्जेक्शन माझ्या खोचलेल्या साडीवर आहे. पण अगं माझ्या वयातल्या सगळ्यांनाच नोकरी करणारी सून, शाळेत जाणारी नातवंड असतात ना, त्यामुळे आपल्याला जमेल तशी आपण मदत करायची. पण तरुण दिसायचं होतं ना, मग मी काय केलं माहितीये का? त्यासाठी तडक गाठले मी दुकान हस्तकला. भारी दुकान. खरेदी केला ड्रेस भरजरी चांगला. क्या बात आहे, हस्तकलेत जाऊन चांगला ड्रेस घेतला. बर, मग झाले मी नवतरुणी, झाले मी नवतरुणी, लोक म्हणती हे बाबालीने, कोणी म्हणती दीपा पदुकोणी. म्हणून म्हणते ना बाई, म्हणू नका म्हातारी, मला म्हणू नका म्हातारी. बाई गण, एवढं सगळं केलंस आणि ते पायातलं काय, त्याचं काय केलंस बाई? अगं एकदा ठरवलं की मग ठरवलं, तरुण व्हायचं म्हणजे व्हायचं. अच्छा, मग काय केलंस सांग बरं? त्यासाठी तडक गाठले दुकान मी बाटा. बापरे. मी माझ्या तुटक्या चपलांना केला
परमनंटली टाटा. क्या बात है. नक्षीदार मखमली खरेदी केली सँटल, नि दिमाखात चालू लागले रॅम्पवर. बात आहे. पण अगं हाय, अरे काय झालं ग. चालता चालता लचकला पाय की हो माझा. काय काय. अगं एक नाही ग, अगं दोन. उंच उंच टाच येत आहे कुठे. अरे देवा. मग आता क्षणात जीवनाचे मर्म उमगले मला. हे कसलं बाई मर्म तुझं. अगं ऐक तर खरं, आणि तुम्ही पण सगळ्यांनी कान देऊ नये का बरं का सख्यांना. सांग सांग. सोडून द्यावं ही तरुण दिसण्याची नशा. कारण प्रत्येक वयाला असतंय त्याचे एक सौंदर्य, पण ते कळण्याचं मात्र मनी असावं लागतंय चातुर्य. खरंय खरंय. बालपणी असते ती निरागसता, तरुणपणी जीवनाची कर्तव्य तत्परता, आणि म्हातारपणी काय. अहो म्हातारपणी असावी ती परिपक्वता. म्हणून म्हणते जीवनाचे मर्म जाणून घेऊया. ह्या वयातील समाधान तृप्ती हीच खरं तर सार्थकता. मिळाली मला सुयोग्य विचारांची दिशा, नि सोडून दिली मी तरुण दिसण्याची नशा. चांगलं केलंस बाई हे. अगं कारण माहितीये, जीवनाचे मर्म मला उमगले, मी समाधानी राहू लागले. कारण आता बरोबर वयाला योग्य सगळंच आठवायला लागलं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. खरं खरं. तुला सांगू, हिरवी हिरवी कंच कैरी अशी घट्ट बांधलेली अशी दिसते की नाही, किती मोहक, पण पाहिल्यावर तोंडाला मस्त पाणी सुटतं. पण त्या कैरीचं आहे ना, ज्या वेळेला सुरकुतल्या आंब्यात रूपांतर होतं ना, त्यावेळेला त्या आंब्याच्या रसाची गोडी, रसाळपण आहे ते आंब्याचं जे रसाळपण आहे, शब्दात तीच आहे. त्याला काही तुम्ही उपमाच देऊ शकत नाही. आणि आज तुम्ही ती रसाळता, वृद्धत्व म्हणजे जीवनाची ती रसाळता, ती तृप्तता, हे सगळं मी अनुभवते आहे. आणि म्हणूनच म्हणते, खुशाल म्हणा म्हातारी, मला खुशाल म्हणा म्हातारी. अहो खुशाल म्हणा म्हातारी, मला खुशाल म्हणा म्हातारी. नमस्कार श्रोते हो. जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवायची म्हणजे संघर्ष अटळ आहे. मिळालेलं असतं ते निसर्गाकडनं, देवाकडनं आलेलं असतं. पण जेव्हा मिळवायचं असतं तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागते. आणि ह्या पिढीने तर खरोखरच खूपच संघर्ष केला आहे, खूप आव्हानं झेललेली आहेत. आणि आजही ही लोक त्यांची दिनचर्या, त्यांच्या जगण्याचं जे काही तत्व आहे, प्रत्येकाचं माणूस म्हणले की तत्व वेगळं आहे, पण ते धरून, त्याला धरून ती चालणारी ही पिढी आहे. आणि ही नक्कीच आजच्या पिढीसाठी, त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक मात्र नक्की आहे. आणि म्हणूनच म्हणले की ही लोक कधी कोरडी शुष्क वाटत नाही, ती कायम रसाळ आहेत. परिपक्वता म्हणजे शेवटी रसाळता आहे. माऊलींनी हेच सांगितलेलं आहे आपल्याला. तर ती पूर्ण म्हणजे रसाने पूर्ण भरलेली ही पिढी आहे. आपण तो रस नक्कीच आपल्यापर्यंतही चाखायची वेळ आपल्यालाही ती येणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ह्यांचं मार्गदर्शन किंवा हे ज्या पथावर चालतायत, रस्त्यावर चालतायत, तो रस्ता आपण अनुसरला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि मला ह्या पिढीकडे बघताना ना, गुरु ठाकूरांच्या 4 ओळी खूपदा आठवल्या किंवा खूपदा अशा जाणून जातात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर मिसळूनी आयुष्याला द्यावे उत्तर. तर श्रोते हो, ह्या ओळी ह्या पिढीसाठी अगदीच समर्पक आहेत असं मला खूपदा वाटतं. तर आजचा विषय, आजचं भारूड आणि
तुम्हाला कसं वाटलं हे तर तुम्ही मला जरूर कमेंट, सबस्क्राईब आणि लाईकद्वारे सांगालच. आम्ही वाट पाहतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.